आणि या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी येत आहेत. अजितदादांचा घातपात झाला की अजितदादा जिवंत आहे याबद्दल सगळ्यात मोठा पुरावा सापडला असून या अजितदादांच्या मृत्यूपाठीमागील गूढ रहस्य उघड झालेलं आहे. यामध्ये 6वा व्यक्ती हा कोणी तिसरा चौथा नसून दादाच आहेत आणि 5च व्यक्तींच्या बॉड्या सापडल्या, त्यामुळे दादा जिवंत आहेत असं म्हटलं जात होतं. तर काही जण म्हणले की दादांचा घातपात झाला असून दादांना कट करून मारण्यात आला आहे. परंतु या सगळ्यांचा आता तपास लागलेला आहे आणि सगळ्यात मोठा सत्य समोर आलेला आहे. हे सत्य मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. दादांच्या आता विमान दुर्घटनेसंदर्भात ती माहिती हाती लागली आहे, ज्या ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्ही सरकारला जाब विचाराल की ही माहिती का लपवली. त्यामुळे 100% पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी, अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर काही दिवसापूर्वीच अमोल मिटकरींनी एक प्रश्न उपस्थित केला की 6 जण विमानात होते पण 5 जणांची बॉडी सापडल्या, मग 6वी व्यक्ती कुठे गेली. आणि त्यानंतर तपासाला वेग आला. तपासात अशा काही गोष्टी समोर आल्या ज्यांनी सगळ्यांना एक धक्काच बसेल. कारण की 6वी गायब झालेली व्यक्ती अजितदादा पवार तर नाही असा सगळ्यांना प्रश्न उपस्थित झाला. आणि काही जण म्हणू लागले की दादा अजूनही जिवंत आहेत, कारण की जी बॉडी सापडली ती दादाची नसून तिसराच कोणीतरी व्यक्ती आहेत. पण यामध्ये आता किती सत्य आहेत हे सत्य समोर आलेले आहेत. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी मुंबईवरून हे विमान बारामतीकडे निघालं होतं आणि त्या दिवशी नेमकं विमानामध्ये किती व्यक्ती होती याची माहिती आपल्याला हाती आली आहे. आणि त्या माहितीनुसार त्या दिवशी दादांसोबत कोण कोण होतं याची संगणकीय नोंद सुद्धा हाती आली आहे. या नोंदीनुसार दादांसोबत त्या दिवशी 4 जण किंवा 5 जण असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. कारण की विमान अपघात झाल्यानंतर त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इंधन होतं की ज्यामध्ये सगळं काही जळून खाक झाला आणि सगळ्या बॉडीचा कोळसा झाला. त्यामुळे नेमकी किती मृतदेह होते याची अजून पूर्ण डिटेल्समध्ये माहिती आज मिळणार आहेत. वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात माहिती देताना म्हणली की याची माहिती अपूर्ण आहेत आणि सगळ्याचा पूर्ण जळून राख झाली, कोळसा झाला. त्यामुळे 5 बॉडीचे अवशेष सापडले आणि 6वी बॉडी कुठे गायब झाली यावर सगळ्या महाराष्ट्राला प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तुम्हाला काय वाटतं, दादा जिवंत आहेत का? जर दादा जिवंत असेल तर व्हिडिओला एक लाईक झालं पाहिजे, लगेच लाईक करा. आणि याच्यामध्ये घातपात आहेत का वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट तुम्ही केलीच पाहिजे. कालच छगन भुजबळ यांनी या विमान दुर्घटनेवर प्रश्न उपस्थित केला असून दादांचा घात झाला आहे आणि हा घातपात झाला आहे. पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भयानक अपघात आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला तरी माझ्या 60 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये 60 वर्ष झाली असतील. कोणी तर असंच ते म्हणतात की ते अजितदादा अजून जिवंत आहेत. संजय राऊत यांनी राजकारण सोडून दिलं पाहिजे आणि संजय राऊत यांनी नेटफ्लिक्स सिरीजसाठी डायरेक्टर म्हणून किंवा स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलं पाहिजे. सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसतंय. यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अजित पवारांचं विमान बारामतीला लँड होण्यापूर्वीचं हे दृश्य. बारामतीतल्या गुजुबावी ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या वर हे विमान उडताना दिसतंय. विमान उडताना ते अचानक तिरकं झालं आणि पुढच्या काही सेकंदात ते जमिनीवर कोसळलं. विमानात मोठा स्फोट झाला आणि पुढे सगळं होत्याचं नव्हतं झालं. आता याच दृश्यांवरून छगन भुजबळांनी शंका व्यक्त केली आहे. भुजबळांचं म्हणणं आहे,
कुछ तो गडबड है. सरळ चालेलं विमान अचानक पलटी कसं झालं? एक काय म्हणतात ते म्हणजे CCTVचं कव्हरेज होतं आणि त्याच्यामध्ये ते विमान एक घिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या घिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसत आहे आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होत आहे. चौकशी होईल. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अनेकांशी जेव्हा बोलतो त्यावेळेला कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल म्हटलं होतं, दाल में कुछ काला है. आता वडेट्टीवार म्हणतायत, दूध का दूध पाणी का पाणी लवकरच व्हायला हवं. हे अनेक तर्क वितर्क सगळी काढली जात आहेत. कोणी तर असं म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहे. कोणी म्हणतायत 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले. आणि कोणी म्हणतायत की ते पायलट वेळेवर का बदलला. हे असे अनेक गोष्टी शंका घेण्यासाठी आहेत. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी संजय राऊतांनी आरोपांची सिरीज सुरू केली आहे. अजित पवारांचा विमान अपघात हा भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, अशी शंका राऊतांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असतील तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता. त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? अजित पवार स्वग्रही प्रयत्नासाठी इच्छुक होते असा संजय राऊत दावा करतायत. संजय राऊत, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुमच्याकडे त्याबद्दलची काही माहिती आहे का? सातत्यानं खोटं बोलायचं. अजितदादा स्वग्रही परतण्यात इच्छुक नव्हते. उलट इतर काही लोकांना एनडीएच्या घटक पक्षामध्ये समावी करण्यासाठी अजितदादांची इच्छा होती का, हे बघितलं पाहिजे. सातत्यानं खोटं बोलायचं, सातत्यानं खोटा नरेटिव्ह पसरायचा. मुळामध्ये संजय राऊत यांना मला एकच विचारायचं आहे की आपलं आणि अजितदादांचं नेमकं बोलणं कधी झालं होतं? आपल्याकडे त्याबद्दलचा एक तरी पुरावा आहे का? अजित पवारांचा अपघात झाल्याच्या दिवसापासून या अपघाताबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.